ऑफ 8085 यामध्ये डेटा ट्रान्सफर ग्रुप आणि त्यानंतर तो कंप्लीट झाला, आपला डेटा ट्रान्सफर ग्रुप कंप्लीट झाला. यानंतर आपण अरिथमॅटिक ग्रुप मधील जे इन्स्ट्रक्शन्स आहेत 8085 च्या असेंब्ली लँग्वेज प्रोग्रामिंग मध्ये येणारे हे सर्व इन्स्ट्रक्शन्स. तर हे इन्स्ट्रक्शन्स मध्ये आपण ऍडिशनचे इन्स्ट्रक्शन्स, सबट्रॅक्शनचे इन्स्ट्रक्शन्स लास्ट लेक्चर मध्ये डिस्कस केले होते, बरोबर आहे. मला वाटतं लास्ट लेक्चर मध्ये आपण DAD इन्स्ट्रक्शन कंप्लीट केला. त्यानंतर DAA इन्स्ट्रक्शन, डेसिमल ऍडजस्ट अक्युमुलेटर, हा एक इन्स्ट्रक्शन आपण कंप्लीट केला. हा, आता नेक्स्ट इन्स्ट्रक्शन कोणते आहेत बघा. सर्वांनी कॉम्प्युटर स्क्रीनकडे लक्ष द्यायचं. अरिथमेटिक ग्रुप मध्ये नेक्स्ट इन्स्ट्रक्शन आहे INR स्पेस स्मॉल r. INR म्हणजे काय असेल, इन्क्रीमेंट. स्मॉल r रिप्रेझेंट्स एनी 8-bit जनरल पर्पज रजिस्टर और accumulator. This instruction will increment the contents of specified 8-bit register by how much? 1. ओके, समजा बघा तिथे एक्झाम्पल दिलेलं आहे. आता हे एक्सप्लेन करायची आवश्यकता नाहीये बोर्डवर, इझी आहेत. बघा एक्झाम्पल मध्ये काय दिलेलं आहे. रजिस्टर B contains 10H. Okay, after execution of INR space B, increment the contents of register B. What will be the new contents of register B? It will be simply 10 plus 1, 11H. ओके, आता ही ऍडिशन म्हणजे अशी होत नाही बघा. हे 10 plus 1 ही ऍडिशन ना बायनरी बीट बाय बीट ऍडिशन होत असते. बोर्डकडे लक्ष द्या, इकडे सर्वांनी बोर्डकडे लक्ष द्या. बघा इकडे तर आहे, आपण ऍझ्युम केलेलं आहे. ठीक आहे, वी हॅव ऍझ्युम्ड दॅट B register contains 10H. Okay, so after execution of INR space B, the content of this register B will get incremented by 1. Okay, and whatever the result is there after incrementation, that result will be stored into the same register that is specified over here. Okay, now there will be bit by bit binary addition. समजतंय. आता इथं मी असं केलंय, याच्यामध्ये हे 10H त्याच्यामध्ये हे 01H ऍड केलेलं आहे याच्यामध्ये. समजतंय. आता ही ऍडिशन कशी होते असते, बीट बाय बीट बायनरी ऍडिशन. म्हणजे ह्या 1 साठी इक्विव्हॅलेंट हे बीट्स आहेत, हे 0 साठी आहेत इक्विव्हॅलेंट बीट्स. B स्टँड्स फॉर बायनरी. ओके, 0 साठी आणि या 1 साठी यासाठी काय येईल 1, बरोबर आहे. ह्यासाठी काय येईल 1. मग रिझल्ट काय असेल 11H. रिझल्ट काय असेल 11H. अशा प्रकारे बीट बाय बीट ऍडिशन होते. फक्त काय होतं याच्यामध्ये, एक ने इन्क्रीमेंट होते ही व्हॅल्यू. समजतंय. लवकर लिहून घ्या, लवकर लिहून घ्या बोर्डवरचं. आफ्टर एक्झिक्युशन B will contain 11H. Okay. इन्स्ट्रक्शन कोणता आहे, INR स्पेस M. M इज ए मेमरी पॉइंटर. ओके, आता याच्यामध्ये बघा छोटंसं कन्फ्युजन होऊ शकतं, फक्त तुम्ही दूर करतो. लक्ष द्या इकडे सगळ्यांनी. इकडे बघा कन्फ्युजन काय होऊ शकते या इन्स्ट्रक्शन मध्ये. आता जो पुढचा इन्स्ट्रक्शन आहे तो आहे, आपण काही अझम्पशन्स करूयात अगोदर. लेट अस अज्युम HL pair has a 16-bit address that is E200H. हा ही व्हॅल्यू स्टोर आहे HL पेअर मध्ये. ठीक आहे,
त्यानंतर लेट अस एक्झिक्यूट दॅट इन्स्ट्रक्शन INR स्पेस M. आता याच्यामध्ये या इन्स्ट्रक्शन मध्ये बघा काय होऊ शकतं. आता इथं इन्क्रीमेंट कशाला करायचंय M. आता M म्हणजे काय आपल्याला माहिती आहे. M इज अ मेमरी पॉइंटर अँड दिस पॉइंट्स टू द कंटेंट्स ऑफ HL पेअर. आता काही जणांना काय वाटू शकतं HL पेअरचे कंटेंट्स एकने इन्क्रीमेंट होतील, पण तसं आहे का नाही. दिस मेमरी पॉइंटर पॉइंट्स टुवर्ड्स द डेटा, समजतंय, नॉट टुवर्ड्स द मेमरी लोकेशन. समजतंय. मेमरी पॉइंटर काय करतो या डेटाला ऍक्सेस करतो, मेमरी लोकेशनला नाही. हा मेमरी लोकेशन कशामध्ये स्टोअर आहे, दिस इज स्टोर्ड इन HL pair. Okay, so now whether this E200 will increment by 1 or this data that is stored into this memory location will get incremented by 1. काय होईल increment? Data होईल का memory location? Data होईल. Okay, so after execution this data, okay, which was earlier 10H will now be 11H. okay, आणि मेमरी लोकेशन तर तोच राहील E200. म्हणजे या मेमरी लोकेशन वरचे कंटेंट्स एकने इन्क्रीमेंट झाले. समजतंय. हा इन्स्ट्रक्शन सांगितलं कशासाठी, तर काही जणांना वाटू शकतं की मेमरी लोकेशनच एकने इन्क्रीमेंट होतंय. तसं होत आहे का नाही. इन्क्रीमेंट काय होत आहे, डेटा. वाय, बिकॉज मेमरी पॉइंटर पॉइंट्स टू द डेटा, नॉट टू द मेमरी लोकेशन. ओके, लिहून घ्या. हा इन्स्ट्रक्शन आहे तो. समजतंय. बिफोर एक्झिक्युशन आफ्टर एक्झिक्युशन काय झालेलं आहे चेंजेस. या मेमरी लोकेशन वर 10H डेटा होता, आफ्टर एक्झिक्युशन इट इज 11H. ठीक आहे. INX स्पेस RP मी तुम्हाला सांगितलं होतं, आठवतंय का. जर X तिथे दिसला दॅट मीन्स द ऑपरेशन इज गोइंग टू बी परफॉर्म ऑन 16-bit व्हॅल्यू. ओके, और 16-bit रजिस्टर पेअर. So this instruction INX RP will increment the contents of register pair by 1, and the result after increment will be stored into the same register pair. समजतंय. समजा आपण तिथे BC ही रजिस्टर पेअर इथं कन्सिडर केली आहे. BC या रजिस्टर पेअरचे इथे हे एक्झाम्पल दिलेलं आहे ऑलरेडी. ठीक आहे, BCच्या ऐवजी आपण HL रजिस्टर पेअर कन्सिडर करूयात. HL रजिस्टर पेअर मध्ये कोणता डेटा आहे, 10FFH. ठीक आहे, INX H. आता HL पेअर मला इन्क्रीमेंट करायचे, तर इथं HL च्या ऐवजी काय मेन्शन केलेलं आहे, फक्त H. जर BC पेअर इन्क्रीमेंट करायचे असेल तर फक्त B, आणि DE पेअर इन्क्रीमेंट करायचे असेल तर काय घ्यावं लागेल, फक्त D लेटर घ्यावं लागेल. समजतंय. हा, हे सांगण्याचं रिझन काय बघा. आता जेव्हा आम्ही CA1 CA2 मिड सेमिस्टरचे वगैरे पेपर चेक करतो ना, तर जनरली ह्या मिस्टेक्स करतात स्टुडंट्स. समजतंय. मग हा फॉर्मॅट चुकला की मग मार्क पण जातात तिथे. लक्षात येते ना. INX स्पेस HL असं करतात. ठीक आहे, मग त्या ठिकाणी मग ते मार्क जातात त्या प्रोग्रामचे. त्यासाठी सांगत आहे, ह्या चुका होऊ नयेत तुमच्या म्हणून. काय होईल मग हा इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट झाल्याच्या नंतर. HL पेअर मध्ये कोणता डेटा होता, प्रिव्हियस डेटा 10FFH. या 10FFH मध्ये 1 ऍड केला. ठीक आहे, आणि इन्क्रीमेंट केल्याच्या नंतर, एकने इन्क्रीमेंट केल्यानंतर आलेली व्हॅल्यू कोणती आहे, 1110H. दिस विल बी स्टोर्ड इन टू द सेम रजिस्टर पेअर दॅट इज HL. समजतंय. सेम रजिस्टर पेअर मध्ये तो डेटा स्टोर होईल. आता इकडे बघा, जे इन्क्रीमेंट साठी रजिस्टर आपण इन्स्ट्रक्शन बघितले, इन्क्रीमेंट द कंटेंट्स ऑफ रजिस्टर, इन्क्रीमेंट द कंटेंट्स ऑफ मेमरी लोकेशन, इन्क्रीमेंट द कंटेंट्स ऑफ रजिस्टर पेअर. सेम इन्स्ट्रक्शन कशासाठी आहेत, आता डिक्रीमेंट साठी आहेत. एक्सप्लेन करण्याची आवश्यकता आहे बोर्डवर, आवश्यकता आहे का नाही. ठीक आहे, बघा इकडे हा इन्स्ट्रक्शन काय करेल सांगा. आता
DCR space R काय करेल? This will decrement the contents of specified 8-bit register by 1. After decrement, result will be stored into the same register, right? इथे बघा हा 20H आहे, ठीक आहे. 20H मधून 1 सबट्रॅक्ट केला, रिझल्ट काय येतो? 1F येतो. तो त्याचा प्रिव्हियस मेमरी लोकेशन आहे 1F. सेम स्टोर होईल ई रजिस्टर मध्ये. नंतर आहे DCRM. This instruction will decrement the contents of specified memory location by 1 and result will be stored into the same memory location, right? जसं इथे बघितलं होतं आपण बोर्डवर E200 वरचे कंटेंट्स एकने इन्क्रीमेंट झाले आणि पुन्हा रिझल्ट सेम मेमरी लोकेशन मध्ये स्टोर झाला होता E200. तसंच तिथे सुद्धा डिक्रीमेंट होतील आणि सेम मेमरी लोकेशन मध्ये आलेला रिझल्ट स्टोर होईल. DCX-RP decrement the contents of register pair by 1. ओके. तर या ठिकाणी आपले हे अरिथमेटिक ग्रुपचे सर्व इन्स्ट्रक्शन्स कंप्लीट झालेले आहेत. आता पुढे बघा. आता नेक्स्ट आहे लॉजिकल ग्रुप. आता लॉजिकल ऑपरेशन्स कोणकोणते असतात? अँड, ऑर, बरोबर आहे. त्यानंतर एक्सऑर, त्यानंतर इनव्हर्स एक राहतो, बरोबर आहे ना. नॉट म्हणतो आपण त्याला. सेम इन्स्ट्रक्शन आहेत. सेम लॉजिकल ऑपरेशन्स कॅन बी performed by using these assembly language instructions in 8085. So the first instruction is ANA space R. ANA stands for AND. आता हे खूप सोपं आहे, लक्षात ठेवा. खूप इझी आहे. AND चा टेबल माहिती आहे सर्वांना? AND, OR, XOR टेबल माहिती आहे? AND चा टेबल काय आहे? 2 इनपुट्स असतात, बरोबर आहे, आणि एक आउटपुट असतो. आउटपुट इज प्रोडक्ट ऑफ 2 इनपुट्स. अशा प्रकारे असतं ना. हे एक्झाम मध्ये लिहायचं नाही, हे फक्त आपल्या अंडरस्टँडिंग साठी आहे. समजतंय? 0 1 0 1 0 0 1 1 चारच पॉसिबिलिटीज आहेत. 2 इनपुट आहे म्हणजे 2⁻², म्हणजे 4 पॉसिबिलिटीज असतील. ठीक आहे. काय होतं इथे? लक्षात कसं ठेवतो आपण? लॉजिकल मल्टिप्लिकेशन, म्हणजे मल्टिप्लिकेशन हे लक्षात ठेवतो आपण. हे आउटपुट काय असेल? इफ बोथ द इनपुट्स आर 0, आउटपुट इज 0. इफ एनी वन इनपुट इज 0, आउटपुट इज 0. या केसमध्ये सुद्धा तसंच. 1 × 1 इज 1. हा टेबल आहे. याच्यावरचे एक्झाम्पल नंतर बघूयात आपण डिटेलमध्ये. ठीक आहे. ओके. आता बघा, ठीक आहे, आपण 1 बाय 1 कव्हर करू. नंतर ऑर बघू, नंतर एक्सऑर, आणि एकच कुठलंही मी एक्सप्लेन करतो, चालेल? ऑर आणि एक्सऑरचा फक्त टेबल सांगेल तुम्हाला. आपण एक्झाम्पल बघूयात. बघा एक्झाम्पल काय आहे. आता हा कंटेंट कशाचे अँड ऑपरेशन कशासोबत करतो ते पण महत्वाचं आहे. बघा इथे इन्स्ट्रक्शन कोणता आहे? ANA space R. This will AND the contents of specified 8 register with the contents of accumulator. समजतंय? कारण आपण आर्किटेक्चर मध्ये बघितलं होतं की तिथे जो ALU असतो, ALU चं काय काम आहे? ALU performs the arithmetic and logical operations, and to that ALU one of the input is from accumulator. So if you want to perform any logical operation you need 2 datas. 2 इनपुटची आवश्यकता असते. म्हणजे 2 डेटावरच आपण, जसं आपण अरिथमेटिक ऍडिशन परफॉर्म करण्यासाठी मिनिमम किती व्हॅल्यूज लागतात? 2. सबट्रॅक्शन परफॉर्म करण्यासाठी किती मिनिमम व्हॅल्यू लागतात? 2. त्यापैकी एक व्हॅल्यू आपण कंपल्सरी कशामध्ये स्टोअर करतो? अॅक्युमुलेटर मध्ये. तसंच इथे सुद्धा लॉजिकल अँड ऑर एक्सऑर ऑपरेशन जर परफॉर्म करायचं असेल तर दोन्हीपैकी एक डेटा, 2 इनपुट पैकी एक इनपुट कशामध्ये स्टोअर केलं पाहिजे? अॅक्युमुलेटर मध्ये. समजतंय? आता इकडे बघा, हा इन्स्ट्रक्शन आहे. लेट अस assume accumulator and the specified register. Same example घेऊयात आपण. Register B is there. Okay. हा, accumulator contents काय आहेत? AAH, double AH. This is a hex value. And B contains 0FH. समजतंय? Before execution, we have assumed accumulator contains this hex value, register B contains this hex value, and after
execution of this instruction, the contents of register B will get logically ANDed with the contents of accumulator, and the result will be stored into accumulator. ठीक आहे, कारण प्रत्येक अरिथमेटिक आणि लॉजिकल ऑपरेशन रिझल्ट कशामध्ये सोडवत असतो, अॅक्युमुलेटर मध्ये होत असतो. ठीक आहे, आता हे ऑपरेशन कसं परफॉर्म होतं आपण ते बघायचं आहे आपल्याला. बघा, हा यासाठी मला बायनरी इक्विव्हॅलेंट व्हॅल्यू सांगा. ए साठी ए म्हणजे किती येतो, 10 येतो, डेसिमल मध्ये 10. 10 कसं डिफाइन करणार, 8 + 2. 8 + 2 म्हणजे 1 0 1 0. 10 आला, 10 म्हणजे 8. या ए साठी सुद्धा 1 0 1 0. दिस इज इन बायनरी फॉर्म. राइट. नेक्स्ट, what is the second data? It is 0fh. okay, 0 साठी 4 times 0 इक्विव्हॅलेंट बायनरी बिट्स येतील. ठीक आहे, आणि ह्या f साठी f म्हणजे 15. 15 साठी काय येतं बघा, 8 + 4 + 3 सॉरी 8 + 4 + 2 + 1 15. 8 + 4 12, 12 + 2 14, 14 + 1 15. so all ones, right, for f. आता आपल्याला इथे ऍडिशन करायची, सबट्रॅक्शन करायचे, काय करायचं इथे, सबट्रॅक्शन करायचं, मल्टिप्लिकेशन करायचं, अँड ऑपरेशन परफॉर्म करायचं आपल्याला. ठीक आहे, म्हणजे तेच एक प्रकारे की इथे जसं मल्टिप्लिकेशन केलं तसंच. ओके, बघा इथे 0 एंडेड विथ 1, 0 1 लॉजिकली एंडेड विथ 1 1 0 1 0 1 0 0 0 0. ठीक है, what is the hexadecimal equivalent for this? It is 0 after logical AND operation, and that result will be stored into accumulator. This will be stored into accumulator. समजतंय? लिहून घ्या. आता ऑर आणि एक्सऑर वगैरे मी काही एक्सप्लेन करत नाही. ठीक आहे, त्याचं फक्त ट्रूथ टेबल काय आहे ते सांगेल. ए काय लॉंग फॉर्म असेल, अँड द कंटेंट्स ऑफ accumulator with the contents of memory location. ठीक है, हाँ ANI immediate addressing mode. I stands for immediate addressing mode. AN stands for logical AND operation. Okay, contents of accumulator will get logically ANDed with the contents of specified 8-bit data, and result as usual stored into accumulator. त्यानंतर तर बघा हे XRA स्टँड्स फॉर XOR गेट. XOR गेटचा टेबल माहिती आहे सर्वांना. आता हे मी एक्सप्लेन करणार नाहीये, फक्त मी टेबल सांगेल काय येतो तो, बाकीचं मी काही एक्सप्लेन करत नाहीये. XOR टेबल हे आउटपुट असेल ना. XOR काय होतं, सिमिलर इनपुट्स असतील तर आउटपुट काय येतो, 0. सिमिलर इनपुट साठी आउटपुट काय येतो, 0. अदरवाइज इट इज 1. हा टेबल आहे, लिहून घ्या. XOR साठी हे प्रोग्रामिंग मध्ये आवश्यकता आहे या इन्स्ट्रक्शनची. मला वाटतं सिरियल कम्युनिकेशनच्या प्रोग्राम मध्ये गरज लागेल या इन्स्ट्रक्शनची. नेक्स्ट पुढचा इन्स्ट्रक्शन बघा, आता कॉम्प्युटर स्क्रीन कडे बघा. XRA स्पेस M. नंतरचा इन्स्ट्रक्शन कोणता आहे, XRI स्पेस 8-bit डेटा. त्यानंतर तो बघा ORA stands for logical OR operation with the contents of accumulator. ओके, ORचा टेबल माहिती आहे.
ए प्लस बी, बरोबर ना, ए प्लस बी, बरोबर आहे. हा, हे फक्त लक्षात ठेवतो आपण असं, लक्षात ठेवा, हे लक्षात ठेवतो आपण इथे. हा, 0, when two inputs are 0, what is the output? It is 0. If any one of the input is 1, sorry, 1, then what is the output? 1. Here 1, and what is the output here? 1. Very good. मला वाटलं काही 0 म्हणतात की काय, कारण आपण ज्यावेळेस ऍडिशन परफॉर्म करत असतो, ठीक आहे, ऍडिशन मध्ये 1 प्लस 1 काय येतं? 0, आणि ते कॅरी येतो 1, बरोबर आहे. मला वाटलं इथं पण तसं सांगतात की काय 1 प्लस 1 0. इथं ऍडिशन नाही करायची, इथं काय करायचंय? ऑर ऑपरेशन परफॉर्म करायचं आहे. म्हणजे व्हेन टू इनपुट्स आर 1, आउटपुट इज ऑल्सो 1. हे लॉजिकल गेट्स कसे लक्षात ठेवायचे माहिती आहे ना? लॉजिकल ऑर म्हणजे काय असं एक प्रकारे पॅरलल कनेक्शन आहे. म्हणजे हे अशा प्रकारे, बघा इकडे, आता तुम्ही कसं लक्षात ठेवता मला माहित नाही, मी तर हे अशा प्रकारे लक्षात ठेवतो, म्हणजे हे कन्फ्युजन होत नाही आणि क्लिअर होतात कन्सेप्ट या याने. बल्ब आहे, बघा इकडे, हे ऑर म्हणजे काय आहे? पॅरलल कनेक्शन आहे. हा आहे स्विच 1 आणि हा आहे स्विच 2. यापैकी दोन्हीपैकी एक जरी ऑन असेल, क्लोज असेल, तर हा सप्लाय कंटिन्यू होतो. म्हणजे बल्ब काय होईल? इथे ग्लो होईल. बल्ब कधी ग्लो होणार नाही? जर दोन्ही स्विच ओपन असेल तर, म्हणजेच 0-0 असेल तर. आता असं समजू नका की हा पण आपण इथे क्लोज केला आणि हा पण इथे क्लोज केला, शॉर्ट सर्किट होईल, तसं नाही. हे लक्षात ठेवण्यासाठी आहे. पॅरलल आणि सिरीज कनेक्शन. अँड म्हणजे काय असतो? सिरीज कनेक्शन असतो. नेक्स्ट इन्स्ट्रक्शन आहे ORA स्पेस M, ORI स्पेस 8 बिट डेटा. हा, हे इन्स्ट्रक्शन थोडी डिफरंट आहेत. हे इन्स्ट्रक्शन मी आता इथे एक्सप्लेन करेल. CMP स्पेस R. CMP stands for compare. Compare the contents of specified register R with the contents of accumulator. आता नीट लक्ष द्या इकडे. आता इथं कंपॅरिझन होतं म्हणजे काय? लक्ष द्या इकडे सर्वांनी. हे इन्स्ट्रक्शन थोडेसे कन्फ्युजिंग आहेत, सर्वांनी लक्ष द्या इकडे. इन्स्ट्रक्शन कोणता आहे? CMP स्पेस R. हा इन्स्ट्रक्शन काय करतो बघा? अक्युमुलेटरच्या कंटेंट सोबत या स्पेसिफाय केलेल्या रजिस्टर आर चे कंटेंट फक्त काय करतो? तो कम्पेअर करतो. कम्पेअर करतो म्हणजे सिम्पली याच्यामधून तो सबट्रॅक्ट करतो. आता तुम्ही म्हणा सर सबट्रॅक्ट जर करत असाल तर मग आपल्याकडे ऑलरेडी सबट्रॅक्शनचा इन्स्ट्रक्शन आहे, पण त्या सबट्रॅक्शनच्या इन्स्ट्रक्शन मध्ये काय होतं बघा? तो जो इन्स्ट्रक्शन आहे SUB स्पेस R, या इन्स्ट्रक्शन मध्ये आणि कम्पेअर इन्स्ट्रक्शन मध्ये काय डिफरन्स आहे लक्षात ठेवा. या इन्स्ट्रक्शन मध्ये काय होतं? अक्युमुलेटरच्या कंटेंट्स मधून स्पेसिफाय केलेल्या रजिस्टरचे कंटेंट सबट्रॅक्ट होतात आणि याच्यामध्ये महत्वाचा काय असतो? रिझल्ट महत्वाचा असतो, आणि तो रिझल्ट कशामध्ये स्टोर होतो? अक्युमुलेटर मध्ये. इथे मात्र तसं होत नाही. इथे फक्त कम्पेअर करायचंय. काय कम्पेअर करायचंय? ह्या दोन रजिस्टरचे कंटेंट्स कम्पेअर करायचे आहेत. आणि कम्पेअर केल्याच्या नंतर, ठीक आहे, फक्त काय करतो तो? कॅरी आणि साइन फ्लॅग या दोघांना एक सेट करेल किंवा रिसेट करेल. म्हणजे याच्यामध्ये ऍक्च्युअल सबट्रॅक्शन घेऊन रिझल्ट आणायचं नाहीये. याच्यामध्ये फक्त काय करायचंय? यापैकी कोणता दोन्ही नंबर सेम आहेत का, किंवा हा ग्रेटर, हा लार्ज आहे का, हा स्मॉल आहे, ते फक्त फाइंड आउट करायचं आपल्याला. कम्पेअर करायचं म्हणजे आपण कंपॅरिझन कसं करतो? साईज वरून. वेदर बोथ आर सेम, इफ वेदर अक्युमुलेटर, इफ एनी वन आउट ऑफ दिस टू इज ग्रेटर दॅन ऑर स्मॉलर दॅन. आपण कंपॅरिझन कसं करतो? ग्रेटर दॅन, स्मॉलर दॅन किंवा इज इक्वल टू, बरोबर आहे ना? आता इकडे बघा याच्या पॉसिबिलिटीज काय आहेत. ओके, zero flag will be set to 1 if accumulator contents and the specified register contents are same. समजतंय का? जर दोघांची व्हॅल्यू सेम असेल म्हणजे आलेला रिझल्ट काय येईल? 0. इफ द रिझल्ट इज 0, साइन फ्लॅग इज सेट टू 1. फ्लॅग रजिस्टर बघितलं ना आपण? फ्लॅग रजिस्टर बघितलं. फ्लॅग रजिस्टरची साईज काय आहे? किती आहे? 16 बीट, 8 बीट, 8 बीट आहे. हा, त्यापैकी 5 ऍक्टिव्ह फ्लॅग्स आहेत. कोणकोणते आहेत ते 5 ऍक्टिव्ह फ्लॅग्स? साइन, पॅरिटी. हा, कोणकोणते आहेत ऍक्टिव्ह फ्लॅग्स? साइन आहे, 0 फ्लॅग, सॉरी
इथे 0 फ्लॅग होईल ना, साइन फ्लॅग म्हटलो मी. हा, कोणकोणते ऍक्टिव्ह 5 फ्लॅग्स आहेत? साइन फ्लॅग, 0 फ्लॅग, पॅरिटी फ्लॅग, ऑक्झिलरी कॅरी आणि कॅरी फ्लॅग. ठीक आहे, आता लक्षात घ्या इकडे. हा इथे कॅरी म्हणजे काय? ऍक्च्युली बॉरो आहे. इथे काल सांगितलं होतं सबट्रॅक्शन मध्ये, देर इज अ नो सेपरेट बीट फॉर बॉरो, द सेम कॅरी बीट इज युज्ड ॲज ए. जर स्मॉल नंबर मधून लार्ज नंबर सबट्रॅक्ट केला तर याचा अर्थ बॉरो इज सेट टू 1 इफ काय असेल? इफ रजिस्टर आर कंटेन्स ग्रेटर व्हॅल्यू दॅन अक्युमुलेटर. म्हणजेच आपण काय करतोय? स्मॉल नंबर मधून लार्ज नंबर सबट्रॅक्ट करतोय. त्याच केसमध्ये काय होत असते? बॉरो जनरेट होतो. बॉरो जनरेट झाला म्हणजे कॅरी फ्लॅगची व्हॅल्यू काय असेल? 1 असेल. ओके, कॅरी फ्लॅग इज set to 0 if, okay, under which condition carry flag will be set to 0? A contains a value that is greater than the contents of register R. Okay, 0 flag will be set to 1 if accumulator and register R do not contain the same data. समजते? हा, दोन्ही इन्स्ट्रक्शन मध्ये डिफरन्स काय समजलं? त्याच्यामध्ये ऍक्च्युअल मध्ये सबट्रॅक्शन होतो आणि आलेला रिझल्ट अॅक्युमुलेटर मध्ये स्टोअर होतो. कम्पेअर इन्स्ट्रक्शनचा यूज काय आहे? फक्त कम्पेअर करायचंय, यापैकी कोणता रजिस्टर ग्रेटर आहे, स्मॉलर आहे का, किंवा ते इथेच पॉसिबिलिटीज आहेत, याच्यापेक्षा पलीकडची पॉसिबिलिटी आहे का? इक्वल टू, ग्रेटर दॅन ऑर लेस दॅन, इथेच पॉसिबिलिटीज आहेत आणि ह्याच पॉसिबिलिटीज रिफ्लेक्ट होतात या फ्लॅग बिट्स मध्ये. समजतंय? लिहून घ्या. Compare CMP, compare the contents of 8-bit register with accumulator. Instruction CMP space M. Compare the contents of memory location pointed by memory pointer M with the contents of accumulator, and accordingly these flags, 0 flag and sign flag, will be either set or reset. Okay, depending upon the values in that memory location and accumulator. त्यानंतरचा इन्स्ट्रक्शन आहे बघा, CPI. काय करतो हा इन्स्ट्रक्शन? बघा, याच्यावर लक्षात ठेवायचं, डिस्क्रिप्शन वाचण्यापेक्षा खूप सोपं आहे इथे हे सिंबॉलिक फॉर्म मध्ये. काय करतो हा इन्स्ट्रक्शन? सेम कम्पेअर करतोय, फक्त डिफरन्स काय आहे इथे? की जो सेकंड डेटा आहे तो सेकंड डेटा त्याच इन्स्ट्रक्शन मध्ये इमिडिएटली स्पेसिफाय केलेला आहे. आणि या अगोदरच्या इन्स्ट्रक्शन मध्ये काय चेंज होता? इथे रजिस्टर आर मध्ये सेकंड डेटा स्टोअर होता आणि इथे मेमरी लोकेशन मध्ये स्टोअर होता. इथे मात्र काय केलेलं आहे? त्याच इन्स्ट्रक्शन मध्ये स्पेसिफाय केलेलं आहे. ठीक आहे, हे आपल्या आज लॉजिकल इन्स्ट्रक्शन सुद्धा कम्प्लीट होतील. पुढे बघा, STC तेवढंच इन्स्ट्रक्शन आहे, पुढे कुठलाही ऑपरेंड तिथे स्पेसिफाय केलेलं नाहीये, फक्त STC हा इन्स्ट्रक्शन आहे. काय करतो बघा तो इन्स्ट्रक्शन? सेट द कॅरी. लॉंग फॉर्म काय आहे? सेट द कॅरी फ्लॅग टू 1. समजतंय? कॅरी फ्लॅगची व्हॅल्यू 0 असेल किंवा 1 असेल. हा इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट झाल्यानंतर कॅरी फ्लॅगची व्हॅल्यू काय असेल? 1. समजा अजून करूयात की हा इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट होण्याच्या अगोदर कॅरी फ्लॅग मध्ये 0 व्हॅल्यू स्टोअर होती. हा इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट झाल्यानंतर कॅरी फ्लॅग मध्ये नवीन व्हॅल्यू काय असेल? 1. Suppose carry flag is having a value 1 before execution. What will be the value of carry flag after execution? 1. Previous value 0 असेल किंवा 1 असेल, इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट झाल्यानंतर कॅरी फ्लॅगची व्हॅल्यू काय असणार आहे? 1च असणार आहे. समजतंय? पुढे इन्स्ट्रक्शन बघा आता पुढचा, CMC कॉम्प्लिमेंट द कॅरी. कॉम्प्लिमेंट द कॅरी हा इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट होण्या अगोदर, आता इथे सिम्पली कॉम्प्लिमेंट होतं. कॉम्प्लिमेंट म्हणजे काय होतं? 0 असेल तर 1, 1 असेल तर 0 होतो. ठीक आहे, म्हणजे हा इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट होण्याच्या अगोदर समजा कॅरी फ्लॅग मध्ये 0 व्हॅल्यू असेल, आफ्टर एक्झिक्युशन कॅरी फ्लॅगची व्हॅल्यू काय असेल? 1. आणि प्रिव्हियस व्हॅल्यू जर 1 असेल तर न्यू व्हॅल्यू काय असेल? 0 असेल. समजतंय? नंतर CMA कॉम्प्लिमेंट ईच बीट ऑफ अक्युमुलेटर. ठीक आहे, हा इन्स्ट्रक्शन मी इथे एक्सप्लेन करतो. कॉम्प्लिमेंट ईच बीट ऑफ अक्युमुलेटर. इन्स्ट्रक्शन कोणतं आहे? CMA
ए इन्स्ट्रक्शन आहे. ठीक आहे. हा इन्स्ट्रक्शन काय करतो, ऍक्टिव्हेट जे कंटेंट सिम्पली कॉम्प्लिमेंट करतो. आता ऍज्युम करूयात आपण, लक्ष द्या इकडे सगळ्यांनी. ऍज्युम बिफोर एक्झिक्युशन this is the data in accumulator. Okay. So after execution करा फाइंड आउट, करा फाइंड आउट. ऑनलाइन जे लेक्चर करत आहे त्यांनी सुद्धा फाइंड आउट करा आणि कमेंट बॉक्स मध्ये टाइप करून सांगा मला काय असेल ऍक्टिव्हिटी कंटेंट्स. प्रत्येक बीटला कॉम्प्लिमेंट करायचं. लवकर सांगा. आपण अटेंडन्स तुम्ही सगळे जॉईन झाला ऑनलाइन जॉईन करा पटकन अटेंडन्स साठी. accumulator will contain 55H. समजलं आपण? समजलं का? accumulator मध्ये ही व्हॅल्यू स्टोर होती AH. ठीक आहे. बायनरी कॅरेक्टर काय घ्यायचं, त्याचं बायनरी कॅरेक्टर काय आहे, ए साठी ए म्हणजे 10 असतो ना, 8 + 2 1010. पुन्हा या 8 साठी सुद्धा 1010. कशामध्ये आहे, बायनरी मध्ये. प्रत्येक बीटला काय करायचं, सिम्पली फ्लिप करायचं, कॉम्प्लिमेंट करायचं. त्या 0 च्या ऐवजी काही नाही, 1 0 1 0. आलं लक्षात? 1 0 1 0. हा 5 यासाठी काही 5 यासाठी काही 5. समज किती आली रिझल्ट काय आला, 55H. याचा कॉम्प्लिमेंट किती येतो, 55H.